वसमतमध्ये जिजाऊ लॉन्सचा भव्य शुभारंभ, मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात सोहळा. वसमत शहरात आज एका भव्य आणि दिमाखदार कार्यक्रमाने नवा इतिहास रचला गेला. वसमत येथे जिजाऊ लॉन्स या अत्याधुनिक आणि सुसज्ज मंगल कार्यालयाचा भव्य शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख मान्यवरांची उपस्थिती लाभली. उद्घाटन सोहळा धार्मिक वातावरणात पार पडला. सौ. कांताबाई एकनाथराव सूर्यवंशी पाटील, महंत श्री आनंदगिरी महाराज व वसमतचे आमदार राजू भैया नवघरे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. तसेच कीर्तनकार कुमार शिवलीलाताई पाटील यांच्या कीर्तनाने उपस्थितांची मने जिंकली. यावेळी विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. जिजाऊ लॉन्स हे वसमत शहरातील आधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज असे नवे मंगल कार्यालय असून विवाह, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध समारंभासाठी ही एक उत्तम सुविधा ठरणार आहे. सर्वांचे आभार. एकनाथराव सूर्यवंशी पाटील, रवी एकनाथराव सूर्यवंशी पाटील, सचिन एकनाथराव सूर्यवंशी पाटील यांनी मानले. ईश्वर कृपेने आम्ही वसमत या ठिकाणी जिजाऊ लॉन्स आज ईश्वर कृपेने आम्ही या ठिकाणी जिजाऊ लॉन्सचं लोकार्पण सोहळा केला. यामध्ये आम्ही वसमतला नवीन असं एक सुंदर असं एक मंगल कार्यालय देण्याचा प्रयत्न केला. तरी सर्वांनी या ठिकाणी उपस्थित दिली. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून गिरीजी महाराज होते. तसंच आई वडील सौ कांताबाई एकनाथराव सूर्यवंशी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आम्ही मंगल कार्यालयाचं उद्घाटन केलं. तसंच या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राजूभाई नवघरे या ठिकाणी उपस्थित होते. तसंच जयप्रकाश दांडेगावकर साहेब, जयप्रकाश मुंडवा साहेब हे या ठिकाणी उपस्थित होते. तरी सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही या ठिकाणी नवीन वास्तू जनतेच्या सेवेसाठी निर्माण केली आहे. तरी मायबाप जनतेने या ठिकाणी आम्हाला सेवेची संधी द्यावी एवढी विनंती करतो. या ठिकाणी हा जो मेन हॉल आहे, हा हॉल 12,500 स्क्वेअर फीट आहे आणि याची क्षमता कॅपॅसिटी 3,000 लोक बसण्याची आहे आणि हा पूर्ण हॉल AC आहे. त्याच्यासोबतच पाठीमागे जेवण्यासाठी वेगळी स्वतंत्र व्यवस्था केली, ज्याच्या 9,000 स्क्वेअर फीट मध्ये आहे. तसंच या ठिकाणी 14 रूम अवेलेबल करण्यात आले आहे. त्यापैकी 8 AC आहे आणि 6 नॉन AC आहे. त्याच्यासोबतच या ठिकाणी गार्डन जे 6,000 स्क्वेअर फीटचं या ठिकाणी तयार करण्यात आलं आहे आणि सोबतच पार्किंगला या ठिकाणी 1.5 एकरची जागा या ठिकाणी ठेवण्यात आलेली. स्वतंत्र 100चा DP या ठिकाणी आहे. तसंच या ठिकाणी जनरेटरची सुविधा सुद्धा करण्यात आली आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारची जनतेची गैरसोय होणार नाही याची काळजी आम्ही या ठिकाणी घेतलेली. वसमतकरांना काय तुम्ही बोलू इच्छिता? आम्ही वसमतकरांना एवढंच आवाहन करू इच्छितो की या ठिकाणी आम्ही जे आपल्या सेवेसाठी मंगल कार्यालय तयार केले, या ठिकाणी तुम्ही यावं आणि आम्हाला या ठिकाणी संधी द्यावी आणि काय असलं तर आम्हाला सूचनाही सुचवाव्या, जेणेकरून आम्ही त्याच्यामध्ये अजून काहीतरी डेव्हलप करायचा प्रयत्न करू.